Hi student. Uh, Now on second semester we are going to statistics. Name of the paper: Methods of Applied Statistics. Second semester paper first, and for commerce this is the chapter number second, correlation and regression. The first definition in this chapter is bivariate data. Bi means two आणि व्हेरिएट मीन्स व्हेरिएबल. दोन व्हेरिएबल असणारा डेटा म्हणजेच दोन व्हेरिएबल असणार, दोन चलपद असणारी माहिती. द सेट ऑफ पेअर्स ऑफ ऑब्झर्वेशन्स ऑन टू व्हेरिएबल्स आर कॉल्ड बायव्हेरिएट डेटा. द सेट ऑफ पेअर्स म्हणजे जोडी ऑफ ऑब्झर्वेशन ऑफ टू व्हेरिएबल इज कॉल्ड बायव्हेरिएट डेटा. एक्झाम्पल्स आहेत खाली: हाईट ऑफ सन अँड हाईट ऑफ फादर्स इन सेव्हरल फॅमिलीज. म्हणजे इथं दोन व्हेरिएबल आहेत. पहिली व्हेरिएबल आहे हाईट ऑफ सन आणि दुसरी आहे हाईट ऑफ फादर. हे दोन व्हेरिएबल, ह्या दोन व्हेरिएबलची माहिती गोळा करणे म्हणजे ही बायव्हेरिएट डेटा आहे. पुढं प्राईस अँड डिमांड, किंमत आणि मागणी ऑफ अ कॉमोडिटी, एखादी वस्तूची असं. प्राईस अँड डिमांड ऑफ अ कॉमोडिटी इन अ मार्केट इन अ सेव्हरल डेज. सेकंड, द कन्झम्पशन ऑफ इलेक्ट्रिसिटी बिल, म्हणजे किती वीज खर्चली किंवा किती मीटर रिडिंग जे पडले. कन्झम्पशन ऑफ इलेक्ट्रिसिटी बिल अँड अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी बिल. हे दोन वेगळे वेगळे व्हेरिएबल आहेत. किती इलेक्ट्रिसिटी वापरली आणि किती लाईट बिल आलं, हे बायव्हेरिएट डेटा आहे. सेकंड, फोर्थ एक्झाम्पल आहे हाईट ऑफ ए ग्रुप ऑफ स्टुडंट अँड दिअर मार्क्स इन मॅथमॅटिक्स. म्हणजे काही स्टुडंटचा ग्रुप असेल, हा ग्रुप एक वेगळा आहे आणि त्यांना पडलेले मार्क हे सेकंड व्हेरिएबल आहे. म्हणजे जिथं दोन दोन व्हेरिएबल असतात त्या व्हेरिएबलला म्हणायचं बाय व्हेरिएबल डेटा. आता बाय व्हेरिएबल डेटा झाल्यानंतर आपल्याला कोरिलेशन. आता त्या नावातच आलं आहे सगळं. रिलेशन, को म्हणजे एकमेकांचे असलेलं रिलेशन, कोरिलेशन. द इंडिपेंडन्स अमॉंग द व्हेरिएबल इज कॉल्ड कोरिलेशन. आता कसं असतं कोरिलेशन? काही व्हेरिएबल एकमेकांवरती डिपेंड असतात, काही इंडिपेंडंट असतात. आता ते कसे आहेत ते पुढं ते आपण पाहणार आहेत, कारण पुढं आहेत टाईप्स ऑफ कोरिलेशन, त्याच्यामध्ये आहेत ते. द इंडिपेंडन्स अमॉंग द व्हेरिएबल इज कॉल्ड कोरिलेशन. एक्झाम्पल, एज अँड ब्लड ग्रुप. हे दोन काय आहेत? एकमेकांचे रिलेटेड आहेत. काही एज वाढलं की ब्लड ग्रुप नाही, ब्लड प्रेशर. एज वाढलं की ब्लड प्रेशर वाढतो. हे काय झालं? या दोघांमधलं कोरिलेशन. हाईट ऑफ सन अँड दॅट ऑफ द फादर, म्हणजे मुलांची आणि वडिलांची हाईट. काही वेळेस काय असतं, मुलाची आणि वडिलांची हाईट सारखी असते. काही वेळेस काय असेल, कदाचित मुलाची हाईट जास्त असेल, वडिलांची हाईट कमी असेल. काही वेळेस मुलाची हाईट कमी असेल, वडिलांची हाईट जास्त असते. म्हणजे हे काय झालं, एकमेकांशी रिलेटेड आहेत ते. पुढं सेल्स अँड एक्सपेंडिचर मेड ऑन ॲडव्हर्टायझिंग ऑफ ए कंपनी फॉर डिफरंट इयर्स. सेल्स म्हणजे किती विक्री झाली, आणि एक्सपेंडिचर म्हणजे खर्च. म्हणजे एखादी जाहिरात आपण पाहतो, ते जाहिरात करण्यासाठी काही खर्च असतो. उदाहरणार्थ एखादी साबण पाहिली आपण, कोणते साबणाची ॲड पाहिली, ते ॲड पाहण्यासाठी किती आलेला खर्च, एक्सपेंडिचर म्हणजे खर्च. आणि मग ती जाहिरात केल्याप्रमाणे त्या वस्तूची विक्री झाली का तशी, हे म्हणजे सेल्स अँड एक्सपेंडिचर ऑफ कंपनी फॉर डिफरंट इयर. काही वेळेस काय होईल, सेल्स जास्त होईल
पण एक्सपेंडिचरचा खर्च कमी असेल. त्यावेळेस काय होईल, एक्सपेंडिचरचा खर्च वाढेल आणि सेल्स कमी होईल. काही वेळेस काय होईल, ते दोन्ही समप्रमाणात होईल. ठीक आहे. आता टाईप्स ऑफ कोरिलेशन. द डिपेंडिंग ऑन द डायरेक्शन ऑफ चेंजेस कोरिलेशन इज क्लासिफाईड इंटू 3 टाईप्स. कोरिलेशन काय झालेलं आहे, 3 प्रकारामध्ये क्लासिफाईड झालेले आहे. एक पॉझिटिव्ह कोरिलेशन, निगेटिव्ह कोरिलेशन आणि नो कोरिलेशन, त्यालाच आपण झिरो कोरिलेशन. आता पॉझिटिव्ह कोरिलेशन कधी असतं, निगेटिव्ह कोरिलेशन कधी असतं आणि नो कोरिलेशन कधी असतं, ह्याचं आपण डेफिनेशन पाहणार आहे. सो फर्स्ट वी आर गोइंग टू पॉझिटिव्ह कोरिलेशन. Positive correlation. If the value of 2 variable concerned variable changes in the same direction. आता बघा सेम डायरेक्शनचा अर्थ काय, म्हणजे एका वस्तूची किंमत वाढवली तर दुसऱ्या व्हेरिएबलची पण किंमत वाढली पाहिजे. असं असेल तर त्याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह कोरिलेशन. ह्याचं उदाहरण द्यायचं झालं तर पॉझिटिव्ह कोरिलेशनचं तर डिमांड अँड सप्लाय. डिमांड म्हणजे मागणी आणि त्याचा सप्लाय. एखादी वस्तूची डिमांड वाढली तर सप्लाय पण वाढतो. म्हणजे हे काय झालं, पॉझिटिव्ह. दोन्ही गोष्टी कशा झाल्या, पॉझिटिव्ह झाल्या, म्हणजे त्याला म्हणायचं पॉझिटिव्ह कोरिलेशन. तर इफ द व्हॅल्यू ऑफ 2 व्हेरिएबल्स कन्सर्न द व्हेरिएबल्स द चेंज इन द सेम डायरेक्शन, म्हणजे एकाच दिशेने. काही वेळेस काय होतं, दोन्ही कमी पण होऊ शकतात. म्हणजे बघा, जर आता कमी होण्याचं उदाहरण नंतर देतो तुम्हाला. बघा आता इथं बघा, इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ 1 व्हेरिएबल, increase in the value of one variable result in the increase in the corresponding value of other variable is called positive correlation. Second definition आहे negative correlation. The correlation is said to be negative if 2 concerned variable change in opposite direction. Opposite direction म्हणजे बघा, एखादी वस्तूची किंमत वाढत असेल आणि दुसऱ्याची जर कमी होत असेल तर अशा वेळेस म्हणायचं त्याला निगेटिव्ह कोरिलेशन. उदाहरणार्थ, जर एखाद्या मालाची आवक वाढली, म्हणजे एखाद्या मालाची आवक वाढली तर त्याचे दर काय होतात, कमी होत चालतात. म्हणजे आवक वाढली, दर कमी झाले. आवक घटली, दर वाढतात. उदाहरणार्थ आपण कांद्याचे बाजारभाव पाहतो नेहमीप्रमाणे. जर कांद्याचे उत्पन्न कमी असेल तर काय होतात, त्याचे दर वाढलेले असतात. पण उत्पन्न कमी झालं तर काय होणार, दर वाढणार. आणि उत्पन्न वाढलं तर काय होणार, दर कमी होणार. म्हणजे कशा आहेत, एकमेकांच्या विरुद्ध गोष्टी द्या. एक गोष्ट वाढली की दुसरी ॲटोमॅटिक कमी होत असेल तर अशा वेळेस त्याला असतं निगेटिव्ह कोरिलेशन. दॅट इज, दुसऱ्या भाषेत डेफिनेशन म्हणजे काय, दॅट इज इफ ॲन इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ 1 व्हेरिएबल रिझल्ट इज डिक्रीज द व्हॅल्यू ऑफ अदर व्हेरिएबल, सच टाइप इज कॉल्ड निगेटिव्ह कोरिलेशन. ठीक आहे. नेक्स्ट झिरो कोरिलेशन. त्याला झिरो कोरिलेशनलाच आपण नो कोरिलेशन पण म्हणू शकता. झिरो म्हणजे काहीच संबंध नसतो, एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीवरती अजिबात डिपेंड नसते. when the variation of 2 quantities are such that not depends on each other is called zero correlation. एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीवरती जर डिपेंड नसेल तर त्याचं आपण झिरो कोरिलेशन. उदाहरणार्थ, आता सपोज इथं तुमच्या क्लासमध्ये, आता क्लासमध्ये तुमचे स्टुडंटची हाईट घेतली आणि तुमचे मार्क घेतले. म्हणजे बघा, 10 विद्यार्थ्यांचा ग्रुप आणि 10 विद्यार्थ्यांचे मार्क, हे जर आपण 2 व्हेरिएबल घेतले तर तिथं असं नसतं की ज्याला सगळ्यात जास्त उंची आहे म्हणजे त्याला सगळ्यात जास्त मार्क पडतील, सगळ्यात कमी उंचीचा विद्यार्थी त्याला सगळ्यात कमी मार्क पडतील, असं नसतं. म्हणजे काय तिथं सहसंबंध,
कमी उंचीचा असेल तरी त्याला जास्त मार्क असू शकतात आणि जास्त उंचीचा असेल तरी त्याला काय असतात, कमी मार्क असू शकतात. म्हणजे त्याच्यावरती काहीच डिपेंड नसतं एकमेकांवरती. अशा वेळेस त्याला म्हणायचं झिरो कोरिलेशन. आता खाली एक्झाम्पल आहेत. व्हॉट आर द कोरिलेशन यू एक्सपेक्ट इन द फॉलोइंग सिच्युएशन. खाली एक्झाम्पल आहेत. डिमांड अँड सप्लाय ऑफ कमोडिटी. एखादी वस्तूची डिमांड आणि सप्लाय. डिमांड आणि सप्लाय काय असतात तर ते पॉझिटिव्ह. म्हणजे डिमांड वाढलं सप्लाय पण वाढतो, डिमांड कमी झाली सप्लाय पण कमी झाला, तर हे काय असतं तर पॉझिटिव्ह कोरिलेशन. म्हणजे एक वाढलं तर दुसरं पण वाढलं पाहिजे, एक कमी झालं तर दुसरं पण कमी झालं, असं असेल तर अशा वेळेस असतं ते पॉझिटिव्ह कोरिलेशन. आता प्रोडक्शन आणि प्राईस बघा, हे कसं आहेत एकमेकांच्या विरुद्ध आहेत प्रोडक्शन आणि प्राईस. म्हणजे प्रोडक्शन जास्त झालं तर प्राईस कमी होते आणि प्रोडक्शन कमी झालं तर प्राईस वाढते. उदाहरणार्थ आपल्या कांद्याचं घ्या. कांद्याचं प्रोडक्शन वाढलं प्राईस कमी असेल, प्रोडक्शन कमी झालं प्राईस जास्त असेल. म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध, एक वाढलं तर दुसरं कमी होतं. प्रोडक्शन अँड प्राईस ऑफ कमोडिटी इज एक्झाम्पल ऑफ निगेटिव्ह कोरिलेशन. पुढं सेल्स ऑफ आईस्क्रीम अँड द डे टेम्परेचर. म्हणजे बघा उन्हाळ्यातच आईस्क्रीमचं जास्त विक्री होते. म्हणजे काय आहे सेल्स ऑफ आईस्क्रीम आणि टेम्परेचर. म्हणजे ज्या दिवशी आईस्क्रीमची खरेदी जास्त होईल त्या दिवशी टेम्परेचर जास्त होईल. म्हणजे विक्री जास्त होईल त्या दिवशी टेम्परेचर जास्त. ज्या दिवशी टेम्परेचर कमी असेल त्यावेळेस काय होणार, आईस्क्रीमचं सेल पण कमी होणार. म्हणजे एक घटलं की दुसरं पण वस्तू घटत असते. अशा वेळेस म्हणायचं त्याला पॉझिटिव्ह कोरिलेशन. प्राईज ऑफ कॉमोडिटी अँड इट्स डिमांड ही निगेटिव्ह. ही दोन नंबरचं एक्झाम्पलचं टाईप आहे. म्हणजे प्राईज कधी वाढते जर त्याची मागणी वाढली तर प्राईज वाढते. नंतर हाईट ऑफ स्टुडंट अँड इट्स मार्क. म्हणजे विद्यार्थ्यांचा हाईट आणि त्यांच्या मार्कांचा काहीच संबंध नसतो. अशा वेळेस असतं ते नो कोरिलेशन. त्याला आपण झिरो कोरिलेशन असं काही पण म्हणू शकतो. हे लक्षात घ्या. तुम्हाला MCQमध्ये एखादं एक्झाम्पल विचारलं तर डिमांड अँड सप्लाय ऑफ कॉमोडिटी इज अ एक्झाम्पल ऑफ पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, नो कोरिलेशन, ऑल ऑफ दीज, नॉन ऑफ दीज, अशा पद्धतीचं असू शकतं. पुढं मेथड्स ऑफ स्टडिंग कोरिलेशन. कोरिलेशन स्टडी करण्याच्या पद्धती. मेथड्स ऑफ स्टडिंग कोरिलेशन. आता कोरिलेशन स्टडी करण्याच्या दोन पद्धती आहेत. एक पद्धत आहे स्कॅटर डायग्रॅम आणि दुसरी आहे कार्ल पियर्सन कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन. आता स्कॅटर डायग्रॅमचा उपयोग करून, स्कॅटर डायग्रॅम म्हणजे काय आणि त्याचा उपयोग करून कसं कोरिलेशन स्टडी करायचं ते आता इथं आपण पाहू. स्कॅटर डायग्रॅम. आता स्कॅटर डायग्रॅमची डेफिनेशन. इट इज अ सिम्पल अँड डायग्रॅमेटिक. डायग्रॅमेटिक म्हणजे चित्रमय रिप्रेझेंटेशन ऑफ अ बायव्हेरिएट डेटा फॉर स्कॅटरिंग. द नेचर ऑफ कोरिलेशन इज बिटवीन टू व्हेरिएबल्स. स्कॅटर डायग्रॅम म्हणजे काय बघा, एक प्रकारचे डायग्रॅम आहे, आलेख काढायचा आहे आपल्याला, आलेख असतो. इट इज अ सिम्पल अँड डायग्रॅमेटिक रिप्रेझेंटेशन ऑफ बायव्हेरिएट डेटा फॉर असर्टिंग द नेचर. नेचर म्हणजे कोणतं आहे, पॉझिटिव्ह कोरिलेशन आहे, निगेटिव्ह आहे की नो कोरिलेशन, या तीनपैकी. नेचर म्हणजे प्रकार. नेचर ऑफ कोरिलेशन बिटवीन टू व्हेरिएबल्स. ह्या स्कॅटर डायग्रामचा उपयोग करून आपण ते रिलेशन पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे आपण तिथं सांगू शकतो. पण कसं सांगायचं ह्याच्यासाठी पॉझिटिव्ह कोरिलेशन. पॉझिटिव्ह कोरिलेशनसाठी काय असतं, डेफिनेशन इथं आहे. एखाद्या कोरिलेशनला आपण पॉझिटिव्ह कोरिलेशन कधी म्हणायचं, व्हेन ऑल द प्लॉटेड पॉईंट्स लाईज एक्झॅक्टली ऑन स्ट्रेट लाईन. बघा आता ही डायग्रॅम पण इथं बघा. आता इथं हे डॉटेड पॉईंट दिसतात तुम्हाला, हे सगळे कसे आहेत एका रेषेत दिसतात. हा एक्स ॲक्सिस आहे, इकडचा वाय ॲक्सिस आहे आणि ह्या ॲक्सिसमधून एक अशी डॉटेड लाईन गेलेली आहे. ते कसे आहेत स्ट्रेट लाईन एका सरळ रेषेमध्ये. आणि कसे सरळ रेषेत बघा, सरळ रेषेत कसं आहे तर स्ट्रेट लाईन अँड लाईन्स रन्स म्हणजे दिशा असते त्याला. कशी दिशा असते, लाईन्स रन्स फ्रॉम लोअर म्हणजे खालची बाजू आणि लोअर लेफ्ट, लोअर म्हणजे खालची आणि डाव्या बाजूला. म्हणजे हो का, हा पॉईंट कुठं आहे खाली लोअर आहे आणि तो कोणत्या साईडला आहे लेफ्ट साईडला आहे.
लोअर लेफ्ट हँड कॉर्नर, लोअर लेफ्ट हँड कॉर्नर टू अप्पर म्हणजे उंच, आणि राईट म्हणजे उजव्या बाजूला. लोअर लेफ्ट ॲट टू द अप्पर राईट कॉर्नर, देन इट इज कॉल्ड पॉझिटिव्ह कोरिलेशन. बघा लक्षात ठेवायचं कसं, लोअर लेफ्ट टू द अप्पर राईट इज कॉल्ड पॉझिटिव्ह कोरिलेशन. बघा या डायग्रामवरून किती सोपं जातं आहे बघा. व्हेन प्लॉटेड लाईन्स इन स्ट्रेट लाईन आणि लाईन्स रन्स फ्रॉम लोअर लेफ्ट टू द अप्पर राईट हँड कॉर्नर इज कॉल्ड पॉझिटिव्ह कोरिलेशन. इन दिस केस आर इज इक्वल टू 1. या आर काय असतो तर हा आर हा काय असतो तर कार्ल पियर्सन कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन. ह्यामध्ये आरची किंमत 1 असते. आर इज इक्वल टू 1. कार्ल पियर्सन कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन 1 असतो. ह्याच्या विरुद्ध आहे निगेटिव्ह कोरिलेशन. निगेटिव्ह कोरिलेशनमध्ये काय असतं बघा, व्हेन द प्लॉटेड पॉईंट्स आर एक्झॅक्टली इन स्ट्रेट लाईन. इथं पण स्ट्रेट लाईन आहे बघा, स्ट्रेट लाईन. पण कसे आहे आता हे स्ट्रेट लाईन बघा, अप्पर लेफ्ट बघा, अप्पर लेफ्ट हँड कॉर्नर आहे. हा कोणता आहे अप्पर आहे, आणि तो कोणता आहे लेफ्ट डाव्या बाजूचा आहे. टू द लोअर राईट हँड कॉर्नर अशी जर लाईन असेल अप्पर लेफ्टपासून तर राईट हँड लोअर राईट हँड कॉर्नरपर्यंत असेल तर त्याला म्हणायचं निगेटिव्ह कोरिलेशन. आणि इन दिस केस आर इज इक्वल टू -1. लक्षात द्या. आणि तिसरी आणि शेवटची स्कॅटर डायग्रॅम आहे ती म्हणजे नो कोरिलेशन. ह्यामध्ये तुम्हाला स्ट्रेट लाईन काहीच नसतं बघा, सगळे पॉईंट असे विखुरलेले असतात. कुठे पण कोणता पण पॉईंट कुठं पण असू शकतो. म्हणजे ए प्लॉटेड पॉईंट्स लाईज इन स्कॅटर ऑल ओव्हर सगळीकडे द ग्राफ पेपर, देन देअर इज नो कोरिलेशन बिटवीन द टू व्हेरिएबल्स. तर त्यांच्यामध्ये काहीच कोरिलेशन नसतं दोन व्हेरिएबलमध्ये. आणि इन दिस केस आर इज इक्वल टू 0. ह्यामध्ये आरची किंमत 0 असते. हे बघा आर इज इक्वल टू 1 कधी असतं, आर इज इक्वल टू -1 कधी असतं, आर इज इक्वल टू 0 कधी असतं. आर इज इक्वल टू 1 पॉझिटिव्ह कोरिलेशन, आर इज इक्वल टू -1 निगेटिव्ह कोरिलेशन, आणि आर इज इक्वल टू 0 नो कोरिलेशन. असे कोरिलेशनचे 3 स्कॅटर डायग्रॅमचे प्रकार आहेत. आता आपण नेक्स्ट लेक्चरला सेकंड मेथड पाहणार आहे. सेकंड मेथड काय आहे तर सेकंड मेथड आहे कार्ल पियर्सन कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन. कार्ल पियर्सन कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन हे आता स्कॅटर डायग्रॅमॅटिक नाही, तिथं आपल्याला फॉर्म्युला आहेत, एक्झाम्पल आहेत. आपण ते काय करणार आहेत नेक्स्ट लेक्चरला घेऊ. ठीक आहे.